Hello guys, it is English teacher channel for good English. To speak good English, we collect some verbs, we collect some nouns, we collect some adjectives, we collect some structures. But there is a verb that is very useful in English, and that is get. To get is a verb that can be used in various ways. So you can make thousands of sentences by using the verb get. Get is a verb. It has also three forms like other verbs: get, got, got. Get, got. To get, got. In British English, and in United States or in Canada, sometimes they use gotten. Get, got, gotten. But according to British English, we use got. Get, got. Get is used to check your understanding also. Teacher generally or sometimes asks you, do you get it? Or did you get it? Or get it? Got it? अशा अर्थाने शिक्षक तुम्हाला विचारतात. गेट क्रियापद, गेट म्हणजे मिळवणे किंवा समजणे, अशा दोन्ही अर्थाने आपण वापरतो. आता गेट क्रियापद आपण फक्त क्रियापद म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर गेट नंतर आपण नाउन वापरतो. उदाहरणार्थ, आय गेट अ बुक, मला पुस्तक मिळतं. आय गॉट अ बुक. आय विल गेट अ केक. आणि काही ठिकाणी ॲडजेक्टिव्ह हा वापरला जातो गेट नंतर, आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण इंग्रजी बोलण्यामध्ये करणार आहोत. इंग्रजी बोलण्यामध्ये विविध प्रकारच्या रचना एका क्रियापदाने आपल्याला येत नाही इतर ठिकाणी, परंतु गेट असं क्रियापद आहे की त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह वापरून अनेक प्रकारच्या रचना करू शकतो. काही वेळेस ॲडजेक्टिव्ह, व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट क्वालिफाईज द नाउन. नामाबद्दल विशेष माहिती सांगतं तो शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह अनेक प्रकारचे असतात, क्वालिटी, क्वांटिटी वगैरे वगैरे, तो भाग इथं नाही आहे. परंतु ॲडजेक्टिव्ह हा नामाबद्दल माहिती सांगतो. आता काही ॲडजेक्टिव्ह सारे असतात, जसे क्यूट आहे, हँडसम आहे, ब्रेव आहे, हॅपी आहे, सॅड आहे, अनेक प्रकारचे आहेत. परंतु काही ॲडजेक्टिव्ह हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब्स आहेत. क्रियापदाचं तिसरं रूप हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं. असे पण काही ॲडजेक्टिव्ह आहेत. उदाहरणार्थ, ही इज एज्युकेटेड, तो शिक्षित आहे. सी इज मॅरिड, ती विवाहित आहे. अशा प्रकारे पास्ट पार्टिसिपल आपण वापरतो. तर आजच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला गेट अधिक नाउन, गेट अधिक ॲडजेक्टिव्ह त्याचा वापर कसा करता येईल ते आपण बघणार आहोत. आणि आपल्या इंग्लिश स्पीकिंगमध्ये याचा खूपच जास्त वापर होणार आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या रचना आपण बाहेरही ऐकतो, परंतु त्या रचना आता आपल्याला स्वतः समजणार आहेत आणि त्याचा वापर आपण करणार आहोत. सो लेट अस बिगिन. आता गेटचा उपयोग आपण साधा करू पहिले. उदाहरणार्थ, एक, सी विल गेट अ केक. नाउन आहे. दोन, वी गॉट अ बुक. दिस इज ऑल्सो नाउन. नंतर वी शॅल गेट फर्स्ट क्लास. आता क्लास म्हणण्यापेक्षा वी शॅल गेट अ जॉब. परंतु काही ठिकाणी ॲडजेक्टिव्ह गेट नंतर ॲडजेक्टिव्ह येतो, तो जास्त आपल्याला उपयोगी आहे. गेट नंतर ॲडजेक्टिव्हच्या अनेक रचना आपण बनवू शकतो. उदाहरणार्थ,
आपण मॅड शब्द घेऊ. मॅड हे ॲडजेक्टिव्ह आहे. हाऊ इज द मॅन? द मॅन इज मॅड. मग त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. ही गेट्स मॅड. ही गॉट मॅड. तो वेळा झाला आहे. ही गॉट मॅड. ही गेट्स मॅड. तो वेळा होतो. ही गेट्स मॅड. नंतर ही गॉट मॅड. अशा प्रकारच्या रचना वापरून. आणि सिम्पल फ्युचरमध्ये ही विल गेट मॅड. तो वेळा होईल. आता हे ॲडजेक्टिव्ह आपण गेट नंतर वापरलं तर गेट नंतर असे अनेक ॲडजेक्टिव्ज आहेत जे आपण वापरू शकतो आणि हजारो वाक्य आपण बनवू शकतो एकाच क्रियापदाला धरून. त्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला त्या बोलण्यातून दिसतात आणि अनेक प्रकारचे वाक्य आपण गेटने बनवू शकतो. आता आपण म्हणू शकतो को शी विल गेट मॅरी नेक्स्ट वीक. बघा, ती पुढच्या आठवड्यात विवाहित होईल. शी विल गेट. आता मॅरी, बरेच लोक मॅरी व्हर्ब पण आहे. मॅरिड हे ॲडजेक्टिव्ह आहे. मॅरी, मॅरिड, मॅरिड. पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब समटाइम्स वर्क्स ॲज अ ॲडजेक्टिव्ह. शी विल गेट मॅरिड. नंतर ही गॉट मॅरिड. तो विवाहित झाला. ही गॉट मॅरिड. आता इथे गेट, गॉट अधिक ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. अशा रचना असतात. नंतर ॲंग्री म्हणजे संतापणे किंवा संतापलेला. द अँग्री मॅन, द फ्युरियस मॅन, द डेंजर मॅन. ही इज गेटिंग अँग्री. बघा, पुन्हा एक रचना बघा. ही इज गेटिंग अँग्री. अँग्री इज ॲडजेक्टिव्ह. ही इज गेटिंग अँग्री. तो संतापत आहे, संतापलेला आहे. ही इज गेटिंग अँग्री. नंतर वी गेट हंग्री. हंग्री म्हणजे भुकेला. आम्हाला भूक लागते. तो संतापत आहे. ही विल गेट अँग्री. त्याला संताप येईल. सर्व काळामध्ये आपण वर्ब गेट अधिक अँग्री वापरू शकतो. ही गॉट अँग्री. ही हॅड गॉट अँग्री. ही यूज टू गेट अँग्री. तो संतापत असे. हॅबिच्युअल पास्टमध्ये आपण जेव्हा बोलतो ही यूज टू गेट अँग्री. अशा प्रकारचे पण आपण रचना करतो. नंतर वेगळं अंधार जेव्हा पडत असतो तर डार्क हे ॲडजेक्टिव्ह आपण वापरतो. आपण बघतो की नाव इट इज गेटिंग डार्क. लेट अस गो होम. अंधार होत आहे, घरी चला. ही इज गेटिंग रूड. तो थोडासा म्हणजे मोठ्या आवाजात बोलतो आहे किंवा प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात तो बोलतो आहे. ही इज गेटिंग रूड. नंतर पोलाईटसुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. ही शुड गेट पोलाईट किंवा ही इज गेटिंग पोलाईट. ही इज गेटिंग मॅड. ही इज गेटिंग अँग्री. ही इज गेटिंग अँक्शियस. नंतर ही इज गेटिंग ॲक्टिव्ह. म्हणजे अनेक प्रकारचे ॲडजेक्टिव्ह आपण वापरतो आणि त्या ॲडजेक्टिव्ह नंतर ॲडजेक्टिव्ह अगोदर आपण गेट व्हर्ब वापरतो. गेट ॲडजेक्टिव्हच्या रचना असतात त्या. आपण विविध प्रकारचे ॲडजेक्टिव्ह बदलून त्या प्रकारचे काही वाक्य आपण बनवू शकतो. तर काही उदाहरणं आपण घेऊ. त्याच्यावरून आपल्याला थोडी चर्चा करता येईल आणि आपल्याला समजेल पण. काही उदाहरणं. इफ यू डोंट वर्क यू विल गेट फॅट. गेट अधिक ॲडजेक्टिव्ह. तू जर काम करणार नाही तर तू लठ्ठ होशील. यू विल गेट फॅट. इफ यू डोंट रन यू विल गेट बर्न्ड. जळशील.
अशा प्रकारचे वाक्य. नंतर द ट्रेन इज गेटिंग स्लो. स्लो इज ॲडजेक्टिव्ह, गेटिंग कंटिन्युअस टेन्स. ट्रेन हळूवार होत आहे. द ट्रेन इज गेटिंग स्लो. द डॉग गेट्स अँग्री. गेट्स अँग्री सिम्पल प्रेझेंट आहे. कुत्रा रोज संतापतो, एकदा असा त्याचा अर्थ आहे. द डॉग गेट्स अँग्री एव्हरी डे. नेक्स्ट, वेन वी लॉस्ट सेकंड विकेट वी गॉट अँक्शियस. आम्ही चिंताग्रस्त झालो दुसरी विकेट गेल्यानंतर. टू गेट अँक्शियस, गॉट अँक्शियस, विल गेट अँक्शियस, यूज टू गेट अँक्शियस वगैरे वगैरे सर्व ठिकाणी वापरू शकतो. शी कॅन गेट मॅरिड दिस वीक. ती या आठवड्यात विवाहित होऊ शकते. मॉडल वर्ब वापरू शकतो आपण गेटसाठी. शी कॅन गेट मॅरिड. गेट अधिक ॲडजेक्टिव्ह आहे, गॉट अधिक ॲडजेक्टिव्ह आहे. ही गॉट अपसेट. गॉट अधिक ॲडजेक्टिव्ह आहे. ही गॉट अपसेट वेन ही सॉ द रिझल्ट. जेव्हा त्याने रिझल्ट पाहिला तो अपसेट झाला, दुःखी झाला. डोंट गेट वरीड. आज्ञार्थी वाक्य. गेट वरीड, चिंताग्रस्त होऊ नको. यू विल पास, तू पास होशील. इट इज गेटिंग हार्मफुल. इट इज गेटिंग डार्क. इट इज गेटिंग ग्रीन. अशा प्रकारच्या अनेक रचना, शेकडो रचना तुम्ही करू शकतात, हजारो रचना करू शकतात. वेगवेगळे ॲडजेक्टिव्स घ्या आणि गेट नंतर वापरा. आणि गेट हे वर्ब तुम्ही वेगवेगळ्या टेन्समध्ये पण वापरू शकतात. जसं सी गेट्स मॅरी, सी गॉट मॅरी, सी विल गेट मॅरी, सी इज गेटिंग मॅरी, सी वॉज गेटिंग मॅरीड. पुन्हा एकदा बघा, सी गेट्स मॅरीड. मॅरीड हे ॲडजेक्टिव्ह झाला पाहिजे. सी गॉट मॅरीड, सी विल गेट मॅरीड. आणि सी विल गेट मॅरीड असेल तर त्याचा अर्थ लागेल. ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याचा अर्थ लागेल. सी इज गेटिंग मॅरीड, सी वॉज गेटिंग मॅरीड. अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह अधिक गेट अधिक ॲडजेक्टिव्ह अशी रचना करून अनेक वाक्य आपण बनवू शकतो. काही ठिकाणी गेट तुम्ही समजण्यासाठी पण वापरू शकतात. तर मित्रांनो, गेटचा उपयोग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा, कॉमेंट करा. अनेक प्रकारचे वाक्य घ्या, त्यांची प्रॅक्टिस करा स्पीकिंगसाठी. वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स बनवा, बोला, लिहा. ठीक आहे, बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.